प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपणासमोर एक गीत गात आहे हिंदीमध्ये. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करू. माझी मुलगी नैना आणि मी आपणापुढे हे गीत सादर करीत आहे. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तुम महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक पल पल में छाया है तेरी महिमा का गीत. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का गीत. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा. हर पल सुनाते हैं आनंद का गीत, हर पल सुनाते हैं आनंद का गीत. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. आपणापुढं आजचा संदेश जो आहे तो देवाच्या आज्ञेबद्दल आहे. तसेच प्रेषितांचा मतांगीकार, त्रेक देव याविषयी आणि विशेष करून देव आमच्यावर प्रेम करतो, देवाची प्रीती आमच्यावर कशी अद्भुत प्रकारे आहे त्या काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. आणि आजचं जे वचन आहे ते अनुवाद याचा 5वा अध्याय वचने 7 ते 11. मी मराठीमध्ये आपणापुढे वाचतो आणि नैना माझी मुलगी आपणासाठी इंग्लिशमध्ये वाचेल.
Deuteronomy chapter 5, 7 to 21. 10 आज्ञाबद्दल आहे ते. तर प्रथम मी मराठीमध्ये वाचतो आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये आपण ते ऐकणार आहोत. अनुवाद 5, 7 ते 21. माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको. मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझ्याशी विरोध करीतात त्यांच्या मुलास 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करीतो. आणि जे मजूर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो जणांवर मी करुणा करीतो. तुझा देव परमेश्वर त्याचे नाव व्यर्थ घेऊ नको. कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे. त्या दिवशी कोणतेही काम करू नये. तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीच्या हात असलेला विदेशी यानेही ते करू नये. यासाठी की तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासीसही विश्राम मिळावा. तू या गोष्टीचे स्मरण ठेव की मिस्र देशात तू दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर त्याने तुला बलिष्ठ मुखाने, भुजाने, उभारलेल्या हाताने बाहेर आणले. म्हणून तुझा देव परमेश्वर त्याने तुला शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. तुझा देव परमेश्वर याने आज्ञा तुला केली आहे तदनुसार आपला बाप व आपली आई यांचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देणार आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराची लालसा धरू नको, त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजाऱ्याची कोणतीही वस्तू याची लालसा धरू नको. देव करो या वचनावर आशीर्वाद द्या. इंग्लिशमध्ये आपण ऐकूया. You shall have no other gods before me. You shall not make for yourself a carved image, any likeness of anything that is in heaven above, or that is in the earth beneath, or that is in the water under the earth. You shall not bow down to them, nor serve them. For the Lord your God, I am a jealous God, visiting the iniquity of the fathers upon the children, to the 3rd and 4th generations of those who hate me, but showing mercy to thousands, to those who love me and keep my commandments. You shall not take the name of the Lord your God in vain, for the Lord will not hold him guiltiness who takes his name in vain. Other the Sabbath day to keep it holy, as the Lord your God commanded you. 6 days you shall labor and do all your work, but the 7th day is the Sabbath of the Lord your God. In it you shall do not work, nor your son, nor your daughter, nor your male servant, nor your female servant, nor your ox, nor your donkey, no any of your cattle, nor your stranger who is within your gates, that your male servant and your female servant may rest as well as you. And remember that you were a slave in the land of Egypt, and the Lord your God brought you out from there by a mighty hand and by an outstretched arm. Therefore the Lord your God commanded you to keep the Sabbath day. Honor your father and your mother, as the Lord your God has commanded you, that your days may be long and it may be well
with you in the land which the Lord your God is giving you. You shall not murder, you shall not commit adultery, you shall not steal, you shall not bear false witness against your neighbor, you shall not covet your neighbor's wife, and you shall not desire your neighbor's house, his field, his male servant, his female servant, his ox, his donkey, or anything that is your neighbor's. Amen. थँक्यू. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रेषितांचा मतांगीकार, 10 आज्ञा, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि धन्यवाद ह्या ज्या 4 गोष्टी आहेत हे अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्याला आपण बेसिक फंडामेंटल ट्रूथ्स ऑफ द बायबल असं म्हणू शकतो. प्रेषितांचा मतांगीकार, इट मीन्स द अपॉस्टोलिक क्रीड. धन्यवाद म्हणजे बेॲटिट्यूड्स. 10 आज्ञा म्हणजे 10 कमांडमेंट्स. आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणजे लॉर्ड्स प्रेयर. ह्या 4ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि देवाच्या वचनातून अनेक गोष्टी आम्हाला ज्यावेळेस पाहायला मिळतात तर आम्हाला देवाचं वचन हे समजू शकतं. तर आज मी आपलं लक्ष 2 गोष्टीकडं वेधू इच्छितो. ते म्हणजे अपॉस्टोलिक क्रीड, प्रेषितांचा मतांगीकार आणि 10 कमांडमेंट्स, 10 आज्ञा, की ज्या मोशेला परमेश्वराने दिलेल्या आहेत, ज्या आम्ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये वाचलेल्या आहेत आपणापुढं. आणि ज्या वेळेस मी काही गोष्टी तुम्हाला सांगेल त्याचं इंग्लिश रेफरन्ससुद्धा नैना आपल्या पुढं सादर करणार आहे याच वचनामधून. आणि तत्पूर्वी आपण हे पाहणार आहोत की आपण त्रैक देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, त्रैक देव, हे तिन्ही मिळून एकच देव आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये पहिल्या पॅरेग्राफामध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याविषयी मी विश्वास ठेवतो. हा सर्वसमर्थ पिता म्हणजे गॉड द फादर, ऑलमाइटी गॉड, who has created the whole world, who has created the man, who has created everything in the universe, who has created you and me. ज्याने तुम्हाला आणि मला तयार केलं, ज्याने पृथ्वी सृष्टी निर्माण केली, तो सर्वसमर्थ देव. आणि हा सर्वसमर्थ देव ज्याला आपण पिता, यहोवा, फादर किंवा गॉड असं आपण म्हणू शकतो. दुसरा पॅरेग्राफ जो आहे त्यामध्ये सांगितलं, आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्माला आला, ज्याने पंत पिला, त्याच्या एवढे दुःख भोगले, त्याला कृषी दिले, जो वधस्तंभी मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला, सर्वसमर्थ देव जो पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला आहे, तेथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. सो सेकंड पॅरेग्राफ ऑफ द अपॉस्टोलिक क्रीड इज द हिस्ट्री ऑफ जीसस क्राइस्ट. हा देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याविषयी आम्हाला ते पाहायला मिळतं आणि त्यावर सुद्धा आपली श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. 3रा पॅरेग्राफ प्रेषितांचा मतांगीकार अपॉस्टोलिक क्रीडमध्ये असं सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आणि ही गोष्ट आहे अबाउट द होली स्पिरिट. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांनी 40 दिवस लोकांना दर्शन दिलं आणि 50व्या दिवशी तो स्वर्गात घेतला गेला. त्याला पेंटेकॉस्टल संडे असं म्हणतात. आणि प्रभूने आम्हाला एकट्याला सोडलेलं नाही, पण एक देवाचा आत्मा म्हणून आमच्याजवळ दिलेला आहे, ज्याला मी पवित्र आत्मा म्हणतो. आणि म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनात आम्हाला समजायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्हाला ते समजतात त्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळू शकतो, देवाच्या वचनाप्रमाणे चालू शकतो, देवाच्या कृपेस्तव देवाचं वचन आम्हाला समजू शकतं. नैनाने आपलं पुढे इंग्लिशमध्ये वाचलेलंच आहे, मी पण मराठीमध्ये वाचलं. पण आता त्या 10 आज्ञा काय आहेत त्याविषयी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया, यासाठी की देवाचं वचन आम्हाला परिपूर्ण रीतीने समजू शकेल. देवाचा सेवक मोशेला परमेश्वराने ह्या 10 आज्ञा प्रगट केल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्या 10 आज्ञा तू माझ्या लोकांना सांग, लिहून ठेव. त्यांनी दगडावर त्या कोरून ठेवल्या. त्यालाच आम्ही 10 कमांडमेंट्स असं म्हणतो, 10 आज्ञा असं म्हणतो. आणि या 10 आज्ञाच्या द्वारे एक प्रकारचं ख्रिस्ती जीवनामध्ये कॅरेक्टर, ज्याला आम्ही स्वभाव म्हणतो किंवा वर्तणूक किंवा ख्रिस्ती, हाऊ टू लिव्ह द ख्रिश्चन लाईफ,
how to behave with the Lord, how to behave with the church, how to behave with the society, how to behave with the family and the people. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. परमेश्वराने ह्या आज्ञा मोशेला दिलेल्या आहे यासाठी की लोकांशी आम्ही कसं वागावं, त्याचं पालन पोषण आम्ही कसं करावं आणि आज्ञापालन कसं करावं अशी ही देवाची इच्छा आहे. आणि यामुळे देवाशी आपलं नातं हे जोडलं जातं, समाजाशी आपलं नातं जोडलं जातं, कुटुंबाशी आपलं नातं जोडलं जातं आणि आमचं आध्यात्मिक जीवन हे बळकट असं होऊ शकतं. जीवनामध्ये आम्हाला एक प्रकारची कलाटणी मिळते आणि हे मिळाल्यानंतर आपण आशीर्वादित व्यक्ती बनू शकतो. Almighty God has directed to Moses about the 10 commandments, and these 10 commandments, if we follow according to that, if we obey it, so it means we are obeying the will of God. It means we are obeying the God's word, which is mentioned in the 10 commandments, Deuteronomy chapter 5, verses 7 to 21. And because of this, we can create the relation with God. We can have the relation with the society. You can have the good relation with your family, and through this your life is getting strength, your life is getting power, and you are successful in your life, and your life is changing towards the will of God, and we are the blessed people on this earth. आम्ही एक आशीर्वादित व्यक्ती बनू शकतो, आशीर्वादित मंडळी बनू शकतो, आशीर्वादित कुटुंब बनू शकतो, आशीर्वादित समाज सुद्धा बनू शकतो. आणि म्हणून अनुवाद 5:7-21 मध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि इथं स्पष्टतेने सांगितलं, पहिली आज्ञा या ठिकाणी अशी दिलेली आहे की माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ते आपण वाचूया. 5वा अध्याय अनुवाद Deuteronomy chapter 5:7. 7. माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत. 5:7. You shall have no other gods before me. You shall have no other gods before me. जर आम्ही प्रभूची प्रार्थना करणारे लोक आहोत, जर आम्ही येशूची भक्ती करणारे लोक आहोत, तर दुसरं आमच्या समोर काही नसायला पाहिजे. काय लिहिलं तिथे इंग्लिशमध्ये? You shall have no other gods before me. You shall have no other gods before me. असं परमेश्वराने आम्हाला सांगितलं. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये जो गॉड, जो ऑलमायटी फादर किंवा सर्वसमर्थ देव, त्यांनी ही आज्ञा आम्हाला दिलेली आहे की माझ्यासमोर तुम्हाला दुसरे देव नसावे. आणि पुढं असं सांगितलं की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. नेक्स्ट प्लीज. You shall not make yourself a carved image, any likeness of anything that is in heaven above, or that is in the earth beneath, or that is in the water under the earth. You shall not bow down to them, nor serve them, for the Lord your God, I am a jealous God, visiting the iniquity of the fathers upon the children to the third and fourth generation of those who hate me. तर आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, आकाशातील खाली पृथ्वीवर येईल, पृथ्वीखालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको, व त्याच्या पाय पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको. कोरीव मूर्ती, इट मीन्स you should not have any idol worship. You cannot make them idol. Love other people, they do something like that. But God has permitted us, God has told us not to make any idol. आणि त्यांच्या पाय सुद्धा आम्हाला पडायचं नाही, त्यांची प्रतिमा आम्हाला करायची नाही, त्यांची पूजा आम्हाला करायची नाही. आमचा देव जिवंत देव आहे, आमचा परमेश्वर जिवंत देव आहे, जिवंत प्रभू आहे, जिवंत आत्मा आहे, त्याचे आम्ही भक्त आहोत. आणि म्हणून त्याची भक्ती आम्ही आत्म्याने आणि खऱ्यापणाने योग्यरीतीने करायला पाहिजे. तिसरी आज्ञा असे सांगितली, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. But showing mercy to thousands, to those who love me
and keep my commandments. You shall not take the name of the Lord your God in vain, for In- the Lord will not hold him guiltless who takes his name in vain. डोंट टेक द नेम ऑफ द लॉर्ड इन वेन. बरेचदा आम्ही देवाचं नाव घेतो, हे असं झालं, देवाची शपथ, प्रभूची शपथ, देवाची शपथ. नाही, देवाचं तसे व्यर्थ नाव घ्यायचंच नाही, व्यर्थ नाव घ्यायचं नाही. आणि जो देवाचं नाव व्यर्थ घेतो त्याची तो गाय करणार नाही. डोंट टेक द नेम ऑफ द लॉर्ड, डोंट टेक द नेम ऑफ द जीसस, डोंट टेक द नेम ऑफ द होली स्पिरिट इन वेन. व्यर्थ नाव घ्यायचं नाही. आणि व्यर्थ नाव जर घेतलं, देवाला ते आवडणार नाही आणि देव आपली गाय सुद्धा करणार नाही. पुढील आज्ञा अशी दिलेली आहे शब्दाविषयी. मी मराठीत वाचतो, नाही ना आपल्यासाठी इंग्लिशमध्ये वाचेल. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्दात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर आणि 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्दात आहे. Observe the Shabbat day to keep it holy, as the Lord your God commanded you. 6 days you shall labor and do all your work, but the 7th day is the Shabbat of the Lord your God. It is in you shall do not work, you, nor your son, nor your daughter, nor your male servant, nor your female servant, nor your ox, nor your donkey, nor any of your cattle, nor your stranger who is within your gates, that your male servant and your female servant may rest as well as you. तर या ठिकाणी जी आज्ञा आम्हाला दिली, तुझा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे शब्दात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. वी हॅव टू सेलिब्रेट द शब्बात. वी हॅव टू सेलिब्रेट द वर्शिप विच वी आर डुईंग नाव, विच वी आर लिसनिंग नाव, विच वी आर सेलिब्रेटिंग नाव. दॅट गॉड इज विथ अस, ही हेल्प्स अस अँड वी आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. आम्ही तो शब्दात पवित्रपणे पाळतो, प्रभूचा दिवस पवित्रपणे पाळतो. आणि कसली प्रकारचं काम करायचं नाही. 6 दिवस तू श्रम कर, 7वा दिवस हा पवित्रपणे पाळ. आणि जनावरांना सुद्धा तू विसावा दे, त्यांना सुद्धा काम करू देऊ नको, असं या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. पुढील आज्ञा अशी आहे, मी मराठीमध्ये वाचतो. तुझा देव परमेश्वर आणि तुला आज्ञा केली आहे तदनुसार आपला बाप व आपली आई यांचा मान राख. Honor your father and your mother, as the Lord your God has commanded you, that your days may be long, and that it may be well with you in the land which the Lord your God is giving you. Yes, honor your father and mother in the name of Lord Jesus. प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांचा मान, आपल्या बापाचा मान, आईचा मान आपण राखायला पाहिजे. आणि जर आम्ही तो राखत नाही तर आम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करतो, आई वडिलांचा अपमान करतो आणि ती गोष्ट परमेश्वराला आवडत नाही. आणि म्हणून आई वडिलांचा मान राखणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढील आज्ञा मोशेला परमेश्वराने दिली, खून करू नको. You shall not murder. यू शॅल नॉट मर्डर. खून करू नको. अनेकदा आमच्या बोलण्याच्या द्वारे इतरांची मनं दुखतात, ते खुनाप्रमाणे होऊ शकतात. किंवा कधी कधी चुकून रागाच्या भरात आपण एखाद्याला मारतो, त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, त्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. तर इथं सांगितलं खून करू नको. डू नॉट मर्डर. डोंट मर्डर एनीबडी. खून करू नको. आणि ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. पुढील आज्ञा दिलेली आहे ती अशी, व्यभिचार करू नको. You shall not commit adultery. यू शॅल नॉट कमिट ॲडल्टरी. आणि हे सुद्धा फार महत्त्वाची आज्ञा आहे आणि ही आज्ञा पाळणं आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. व्यभिचार करण्याच्याद्वारे अनेक लोकांचा नाश झालेला आहे. व्यभिचार करण्याच्याद्वारे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. पण जर आम्ही व्यभिचारी जीवन जगतो तर देवाला ते आवडणार नाही. आणि देवाची आज्ञा जर आम्ही मोडतो तर देव आम्हाला आशीर्वाद देणार नाही. पुढील आज्ञा आहे ती अशी आहे, चोरी करू नको. You shall not steal. यू शॅल नॉट स्टील. यू शॅल नॉट स्टील. एखादी गोष्ट छोटी असो मोठी असो, ती आम्ही जर चोरतो तर ती परमेश्वराला आवडत नाही. आणि म्हणून चोरीसुद्धा आम्हाला करायची नाही. पुढील आज्ञा दिलेली आहे, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. You shall not bear false witness against your neighbor. यू शॅल नॉट बिअर फॉल्स विटनेस अगेन्स्ट युअर Neighbor. नेबर. तू तुझ्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नको. अनेकदा आमच्या जीवनामध्ये तसं होतं,
आणि आम्ही ती खोटी साक्ष देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आमचं आणि आमच्या शेजाऱ्याचं पटत नाही. म्हणून देवाने सांगितलं जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रतिकार. आणि शेवटली आज्ञा अशी दिलेली आहे ती अशी की आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराची लालसा धरू नको, त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजाऱ्याच्या कोणतीही वस्तू त्याची लालसा धरू नको. You shall not covet your neighbor's wife. You shall not desire your neighbor's house, his field, his male servant, his female servant, his ox, his donkey, or anything that is your neighbor's. कविट अँड डिझायर, अभिलाषा आणि लालसा हे धरणं म्हणजे हव्यासपणा की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे वगैरे वगैरे. पण इथे सांगितलं डोंट कवेट दिस थिंग, डोंट डिझायर दिस थिंग अबाउट युअर नेबर्स. आणि आज जर आम्ही त्या गोष्टी करतो आमच्या जीवनामध्ये देव आशीर्वाद देऊ शकणार नाही. तर प्रियांनो, अशा रीतीनं ह्या 10 आज्ञा आज आम्हाला आपणापुढं आहेत. अनेकदा ज्यावेळेस चर्चमध्ये काही लोक बाप्तिस्मा घेतात, काही लोकांचं दृढीकरण होतं, काही लोक ख्रिस्तामध्ये नवीन येतात, त्यांना देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त ह्या 4 गोष्टी आम्ही नेहमी सांगतो. त्या कोणत्या? 10 आज्ञा, 10 कमांडमेंट्स, बेॲटिट्यूड्स, धन्यवाद, लॉर्ड्स प्रेयर, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि अपोस्टोलिक क्रीड म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार की ज्यामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि देवाचा सर्व, ख्रिस्ताचा सर्व आणि पवित्र आत्म्याचा सर्व इतिहास थोडक्यामध्ये दिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आज जे विशेष करून तुमच्या पुढे सांगितलेलं आहे ते म्हणजे अबाउट द 10 कमांडमेंट्स, देवाच्या 10 आज्ञा. आणि ह्या 10 आज्ञा पाळण्याच्या द्वारे आम्ही आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे निश्चित प्रकारे लावायला पाहिजे. पुष्कळदा असं होतं आम्ही वचन वाचतो पण ते विसरून जातो. 10 आज्ञा म्हणजे एक प्रकारे आम्हाला रस्त्यावर चालताना जसा गाडीला स्पीड ब्रेकर असतो किंवा स्पीड ब्रेकर आल्यामुळं आम्ही गाडीचा वेग कमी करतो यासाठी की पुढं अपघात होणार नाही, त्याप्रकारे आध्यात्मिक जीवनात चालण्यासाठी मोशेला देवबापाने ह्या आज्ञा दिल्या. त्याच आज्ञा जर आज आपण पाळल्या तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला आध्यात्मिक वरदानं पुष्कळ प्रकारे मिळू शकते. देवाच्या सहवासात आपण पुढं आणि पुढं जाऊ शकतो. 10 commandments are like a speed breaker in your life, and it helps us to grow into the Lord's blessings. It helps us to reach to the Word of God. It helps us to give the thanksgiving about the Lord to others, and it helps us in our spiritual life. So it is very important. हे फार महत्त्वाचं आहे की देवाच्या ह्या 10 आज्ञा आम्ही पाळायला पाहिजे. आणि म्हणून ह्या 10 आज्ञाचं परत एकदा मी तुम्हाला महत्त्वाचं हे सांगू इच्छितो प्रियांनो की देव म्हणतो माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. नो अदर गॉड्स बिफोर मी. कोरी मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको, नो आयडल वर्शिप, त्यांची पूजा करू नको आणि देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको. शब्दात दिवस तू पवित्रपणे पाळ. डोंट टेक द नेम ऑफ द लॉर्ड इन व्हेन. डोंट टेक द नेम ऑफ द जीसस अँड होली स्पिरिट इन व्हेन. विनाकारण घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. जर तसं तुम्ही घ्याल आम्हाला शिक्षा मिळू शकते. शब्दात दिवस आम्हाला पवित्रपणे पाळायचा आहे आणि आईवडिलांचा मान आम्हाला राखायचा आहे. आज आम्ही कितीतरी लोक हा शब्दात दिवस पवित्रपणे पाळतो का? कितीतरी कुटुंबामध्ये आज आईवडीलचा मान होतो की अपमान होतो? ही लेकरं आईवडिलांची आज्ञा मानतात की नाही मानत? आईवडिलांनी सुद्धा लेकरांवर प्रेम करायला पाहिजे. पेरेंट्स हॅज टू लव्ह their children and children has to love their parents. They have to respect the father and mother. And in today's time many time it doesn't happen. हे होऊ शकत नाही. आणि यामध्ये many parents are insulted by the children and many children are hurt by the parents. It should not be done. हे व्हायला नाही पाहिजे. आणि जर हे व्हायला नाही पाहिजे देवाच्या आज्ञा जर आम्ही पाळू, if we obey the commandments, God will bless the family, God will bless the children, God will bless the parent, and God will bless the church also. आणि म्हणून ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खून करू नको, मर्डर, डू नॉट मर्डर, व्यभिचार करू नको, अडल्ट्री, डू नॉट स्टील, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको अबाउट युअर नेबर, फॉल्स विटनेस पण द्यायचे नाही. आणि अभिलाषाला काय शब्द आहे तिथं? कवेट, अभिलाषा धरू नको शेवटलं वचन. You shall not covet your neighbor. हां, covet and desire.
यू शॅल नॉट कवेट युअर नेबर. आता एखाद्याने चांगला कलर टीव्ही घेतला तर आम्हाला वाटतं आम्ही पण कलर टीव्ही घ्यावं. एखाद्याने चांगले शर्ट घातलं, आम्हाला वाटतं मी पण तसं शर्ट घालावं. एखाद्या बाईंनी चांगली साडी घातली तर शेजारची बाई म्हणते मला पण तशीच साडी पाहिजे. ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत, याद्वारे आम्हाला ते कवेट आणि डिझायर हे सुद्धा देवाच्या दृष्टीने ते पाप आहे त्यामध्ये आम्ही समाधान मानायचं आणि देवाच्या आज्ञा पाळायच्या. प्रियांनो, हे जर आम्ही ह्या जर गोष्टी केल्या आमच्या जीवनामध्ये तर खरोखर देवाच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे आम्हाला अनेक आशीर्वाद मिळू शकतात. देवाच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे आम्ही देवाची लेकरं बनू शकतो. जर आम्ही देवाची आज्ञा योग्यरीत्या पाळल्या तर आम्हाला अनेक प्रकारचे आशीर्वाद मिळू शकतो. आणि म्हणून शेवटी परत एकदा मी आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे यासाठी लावू इच्छितो की गॉड हॅज गिवन द अथॉरिटी टू मोझेस टू राईट दिस कमांडमेंट्स ऑन द स्टोन्स. त्यांनी दगडावर त्या कोरलेल्या 10 आज्ञा त्या लोकांनी पाळल्या आणि ते आशीर्वादित बनले. त्याच 10 आज्ञा आपल्यासाठी आहेत. त्याच 10 आज्ञा आपल्या चर्चसाठी आहेत. त्याच 10 आज्ञा आपल्या लेकरबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आहेत. आणि जरी आपण पाळू तर आपले घर, आपला देश, आपलं कुटुंब प्रगतीपथावर जाईल. आणि ह्या गोष्टी जर आम्ही पाळल्या, देवबाप निश्चितच आम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. याद्वारे लोकांशी आपलं वागणं आणि पालनपोषण करण्याच्या द्वारे, देवाच्या आज्ञांचं पालन करण्याच्या द्वारे देवाची इच्छा आम्ही जाणून घेऊ शकतो. वी कॅन नो द विल ऑफ गॉड. आणि देवाशी नातं, our relationship with the Lord Jesus Christ, our relationship with the Father, our relationship with the Son Jesus Christ, our relationship with the Holy Spirit, it helps us if you obey the 10 commandments and your life will be changed. तुमचं जीवन हे बदलून जाईल. तुमचं जीवन हे प्रभूमध्ये वाढेल. And you will be the blessed person in Parbhani. You will be the blessed person in Marathwada. You will be the blessed person in Maharashtra and India. केवळ परभणीमध्येच तुम्ही आशीर्वादित व्यक्ती बनणार नाही, बीड जिल्ह्यामध्ये आशीर्वादित व्यक्ती बनणार नाही, पूर्ण मराठवाड्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यू विल बी द ब्लेसेड पर्सन. यू विल बी द ब्लेसेड पर्सन इन इंडिया. अँड थ्रू दिस ब्लेसिंग पीपल विल नो दॅट यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. हे पाहण्याच्या द्वारे लोकांना समजेल की तुम्ही देवाचे लेकरू आहात. हे वागण्याच्या द्वारे, तुमच्या 10 आज्ञा पाळण्याच्या द्वारे लोक म्हणतील ही व्यक्ती आशीर्वादित आहे, कारण यांनी देवाच्या 10 आज्ञा पाळलेल्या आहेत, यांनी धन्यवाद पाळलेला आहे, यांनी प्रभूची प्रार्थना पाळलेली आहे, यांनी बिॲटिट्यूड्स हे सुद्धा पाळलेले आहे, लॉर्ड्स प्रेयर प्रभूची प्रार्थना पाळलेली आहे. एवढंच केवळ नाही, पण देवाचं वचन हे सुद्धा त्यांनी पाळलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही योग्य रीतीने पाळू, देव आम्हाला अधिक आशीर्वादित करेल, देव आम्हाला अधिक रीतीने चालवेल. हा सर्वसमर्थ देव आम्हाला कळेल. आम्ही त्या पुत्राच्यावर विश्वास ठेवू, त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवू. आणि जसं सांगितलेलं आहे, जो कोणी माझं लेकरू बनू इच्छितो त्याने माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या आज्ञा पाळाव्या, मला हाका माराव्या, माझ्या मागे जावं. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिलेला आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. द लॉर्ड इज अ स्पिरिट, गॉड इज अ स्पिरिट, अँड वी हॅव टू वर्शिप द लॉर्ड जीसस क्राइस्ट इन द स्पिरिट अँड द ट्रूथ. वी हॅव टू वॉक अकॉर्डिंग टू द विल ऑफ गॉड. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालायचं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला आज्ञा पाळायच्या आहेत, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला गीत सुद्धा गायचं आहे. गीत गाऊन, प्रार्थना करून, साक्ष देऊन आम्ही इतरांना धैर्य देऊ शकतो. जे संकटात आहेत, जे दुःखात आहेत, जे आजारात आहेत, जे कष्टामध्ये आहेत, अशाने आम्ही बळकटी देऊ शकतो. अशाने आम्ही देवामध्ये उंच करू शकतो. जे निराधार आहेत त्यांना आम्ही आधार देऊ शकतो, जे अशक्त आहेत त्यांना आम्ही शक्ती देऊ शकतो आणि जे दुःखात आहेत त्यांना आम्ही आनंदात आणू शकतो. तर प्रियानो, आज तुम्ही प्रभूची आज्ञा पाळणार का? देवाच्या इच्छेप्रमाणे आज तुम्ही चालणार का? देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी देवाच्या आज्ञा पाळणं हे कितीतरी महत्त्वाचं आहे हे तुम्हाला निश्चितच माझी खात्री आहे की या वचनाच्या द्वारे समजणार आहे, की जे अनुवाद 5, 7 आणि 21 मध्ये आम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहिलेलं आहे. देवबाप करू या वचनावर आशीर्वाद देऊ आणि त्याप्रमाणे वर्तण्यासाठी तुमचं आणि माझं सहाय्य करू. हालेलुया. मी आपल्यासाठी प्रार्थना करतो.
परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रिएक देवाच्या नावात जो संदेश आम्ही ऐकलेला आहे, जो संदेश या ठिकाणी आम्ही ब्रॉडकास्ट केलेला आहे, जो संदेश आम्ही लोकांपुढं मोबाईलच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे, यूट्यूबच्या द्वारे लोकांपुढे सादर केलेला आहे, तो हा संदेश लोकांच्या हृदयामध्ये तू पोहोचू दे. Let this word of God, let these commandments should reach into the heart of the people. Please help Lord everybody to know, to understand your love. तुझं प्रेम समजण्यासाठी, तुझी शांती समजण्यासाठी देवबापा तुझ्या लेकरांना तुझा तो आशीर्वाद दे. आज्ञापालन करण्यासाठी तुझी प्रिय लेकरं तो आम्हाला बनव. अनेकदा आमच्याद्वारे आज्ञापालन होऊ शकत नाही, अनेकदा आम्ही चुकतो, आमची तू क्षमा कर. अनेकदा यातल्या अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, त्या सर्व तू प्रभू येशूच्या नावामध्ये काढून टाक आणि आम्हाला तू मदत कर. असे मदन दादा बघतोय यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. परभणीचं क्राइस्ट गॉस्पेल चर्च यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांचे सर्व रिलेटिव्ह, नातलग, इष्टमित्र देशात विदेशात ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांना तो आशीर्वाद दे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट लॉर्ड फॉर पास्टर मदन मोहन बक्तुल and his family and the relatives, those who are in India and abroad. Please help them and guide them. Those who are listening this program, in the name of Jesus, please touch their heart, please touch their mind, please touch their souls, so that they will understand the 10 commandments. या 10 आज्ञा समजून घेण्यासाठी त्यांना तू मदत कर आणि आशीर्वाद दे. जे संकटात आहेत, जे दुःखात आहेत, आजारात आहेत, अशांना तू स्पर्श कर आणि तुझा तू आशीर्वाद दे. मान महिमा करो आम्ही तुला देतो. Lord, we pray for our country, India. We pray for Maharashtra. We pray for Marathwada and all the districts in Marathwada area. Those who are sick, Lord, those who needs you, ज्यांना तुझी गरज आहे, जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे. कोरोनाच्या संकटापासून आमचा तू बचाव कर. आणि परमेश्वरा, जे या दुःखातून जात आहेत, जे संकटातून जात आहेत, त्यांना तू स्पर्श कर आणि त्यांना तू आरोग्य दे. सरकार आमच्यासाठी बऱ्याच योजना करत आहेत, त्या अंमलात आणण्यासाठी अनेक जण कष्ट घेत आहेत. सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व पोलीस अधिकारी लोक आणि सर्व सरकारी कर्मचारी, त्यांना तू आशीर्वाद दे. अनेक संस्था यामध्ये भाग घेत आहेत, त्यांना तू आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा, आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. उद्या काय होईल आम्हाला माहीत नाही, तरी आमचं जीवन तुझ्या हातीत आम्ही देतो. आम्हाला तू मदत कर आणि तू आशीर्वाद देत कर. ज्यांनी ज्यांनी हे वचन ऐकलं, वाचलं, पाहिलं आणि ऐकत आहेत, अशा सर्वांना तुझा तो आशीर्वाद दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी करतो म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप आपणाचा आशीर्वाद देव. आणि हे वचन आपण ऐकलेलं आहे त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि असं मदन दादा बक्तुल यांचे मी आभार मानतो की ज्यांनी मला ही संधी दिली. श्वेता आणि सुशील यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी हे सगळं करण्यासाठी मदत केली. किरणचे आभार मानतो, नयनाचे आभार मानतो, त्यांनी हा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी मला सहाय्य केलं. देवबाप करो आपणाचा आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.